ए सदू, अ, काय झालं बाबा? सावकार आलेले आहेत. त्यांनी तुला आत्ताच्या आत्ता बोलवलंय. अ, आत्ताच्या आता? हा, अरे का रे ते? आता मला काय माहित, ते जाणे आणि तू जाणे, मी काय सांगू. ठीक आहे बाबा. हा, लवकर जा, लवकर जा. हो जातोय. हा. काय माहित कशासाठी, मला तर काहीच उमगन असं झालंय. लक्ष्मी, तू थांब पोरी जवळ, मी जाऊन काय ते बघून येतो. हा, नाही हो, मी पण येते तुमच्या बरोबर. ए राणी, हा इकडे तू शेतातच राहा, कुठे जाऊ नको. हा हा. तुम्ही मला बोलवलत मालक? हो हो, तू घर आणि जमीन ताबडतोब खाली केली पाहिजेस, ऐकलं का? हे असं कसं म्हणताय मालक? अहो मी म्हातारा, मी कुठे जाणार या वयात? तुमच्यासारखं आणखीन कोण बघणार आमच्याकडे? तू भीक मागत आलास म्हणून तुला जमीन दिली ना रे हरामखोरा. म्हटलं त्या जमिनीमध्ये कसून तू मला पण काहीतरी देशील. तुझा तर मला फसवायचाच विचार दिसतोय. असं नका म्हणू धनी, एक संधी द्या आम्हाला. तो बसने माहितीये, पाऊस नाही आणि पीक नाही यंदा. माझ्याकडे पैसे येणार कुठून? मोठा मुलगा कधीच मला सोडून गेलेला आहे. हा? तुझा रडगाणं ऐकून कंटाळलोय मी. एका तांबड्या पैशाचं तरी मला धान्य दिलास. दुसरं नवीन कुटुंब राहायला पण आलाय म्हणून तू जा बऱ्या बोलाने. आमच्यावर दया करा मालक, आम्ही जाऊ तरी कुठे? तू कुठेही जा, झक मार, त्याच्याशी माझा काय संबंध? परत माझ्या जमिनीवर पाय नाही ठेवायचा. ताबडतोब झोपडं खाली कर, ऐकलंस ना? मालक, मी खाली कसं करू? हे, तुला खाली कसं करायचं माहित नाही तर मी करून दाखवतो. अगं काय झालं? हे सगळं काय? त्यांनी आपलं सगळं सामान बाहेर फेकून दिलंय. सामान बाहेर फेकून दिलंय. आपण आता काय करायचं? अगं, रडू नको बाळ, रडू नकोस. उचल, उचल, उचल. काय करायचं? अजून किती वेळ चालायचा आपण? जायचंय तरी कुठे? आपण आपल्या गावी परत जाऊया. राणीची आहे. आता उरलंय तरी काय आपलं त्या गावामध्ये? हा, एक मुलगा होता, गेला आपल्याला टाकून तो पण. आता आपल्याला जगायचं शेवटच्या श्वासापर्यंत, तर दुसरीकडे कुठेतरी जाऊन हातपाय नकोत का हलवायला मला? मालक, मला काम मिळेल का हो? आता या वयात काय काम करणार तुझा? मालकी, ताई, खायला काहीतरी द्या हो पोटाला. 3 दिवस झाले घास पण गेला नाही हो पोटात. माझी पोरगी पण उपाशी आहे. बसू का इथे? हो हो, बसा 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 हा. बसा. बेंगळुरून आलो मी. बर, एका प्रायव्हेट फॅक्टरीमध्ये काम करत होतो. असं. तिथेच हात गेला माझा. असं झालं? आता इथेच खोली घेतली. हा. या ना, दाखवतो मी तुम्हाला. ओ येतो. या. चल ग बाई, चल चल, आपल्याला पण आसरा होईल. घ्या ते सामान घ्या. हो घेतो. हा. बरं झालं बाबा, देवानेच पाठवला हा, तुला या. आमच्यासाठी. अरे तुम्ही थांबलात का तिकडेच? या ना, या आत. हा. हाय माझा महाल. बसा ना तुम्ही, बसा बसा. बस बस पोरी बस. मी येतो एका मिनिटात. हा, हा. हा.
बाबा बाहेर गेलेत. बरं नाही का तुम्हाला? हो ना. आई, हे घ्या. जाऊन खायला घेऊन या काहीतरी आपल्याला. आणते बाबा. राणी लक्ष ठेवा इकडे, मी येते. हो, येते लगेच. राणी, अगं ऐक काय. बघ ना, मी आहे छोटा आणि तू आहेस मुकी. देवाने आपल्या दोघांना मुद्दामून आणले की नाही जवळ. हं? मनातलं सांगू, तू फार छान दिसतेस. खरंच मला ना काहीतरी होतंय. तुझा चेहरा दिसला की फार प्रेम वाटतं मला. आपण दोघं पळून जाऊ, दूर आपल्या प्रेमाचं बनवू छानसं घर एखादं. माझ्याकडे ना भरपूर भरपूर पैसे आहेत. हं, काय टक लावून बघतेस? हो म्हण. हं? हं? अगं, पोरगी कुठे आपली? अहो, इथेच बसली होती मी गेले तेव्हा. तो पण इथेच होता. मग कुठे आहे ती दोघं? यावं यावं, जराही नको घाबरूस. हाच तो माझा दुसरा महाल. ए बघ, ही बॅग ना मी नेहमी इथे लावत असतो. ही बॅग नाही म्हणजे मी पण नाही घरात. हे घे, यात साडी आहे तुझ्यासाठी. बस 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 का तू. राणी, मी आहे ना राणीसारखं तुला ठेवीन. तू जराही नको घाबरूस. हं, तू आहेस राणी, मी आहे राजा. हे बघ, ही बॅग ना मी नेहमी इथे लावत असतो. ही बॅग नाही म्हणजे मी पण नाही घरात. ही बॅग नाही म्हणजे मी पण नाही घरात. ही बॅग नाही म्हणजे मी पण नाही घरात. स्वप्ने सुखाची पाही हजारो या दोन नेत्रांनी. लागली दृष्ट स्वप्नांना माझ्या. भंगाला तो आरसाही. भंगाला तो आरसाही. भंगाला तो आरसाही. हे बघ, ही बॅग ना मी नेहमी इथे लावत असतो. ही बॅग नाही म्हणजे मी पण नाही घरात. ही बॅग नाही म्हणजे मी पण नाही घरात.
नाहीये का पाणी झालं पोरी? पाणी हवंय? तू ये माझ्यासोबत. ये ना, मी देतो पाणी. चल ये. ये ये पोरे ये. ये ग, घाबरू नकोस तू. बस तिकडे. बस ग. पाणी आणतो. भूक लागली आहे. हे घे, खाय. खा तू. भूक मजबूतच लागलेली दिसते. कुठली ग तू? गाव कुठलं तुझं? मोठी आहेस काय? बरंच झालं मग. खा खा तू खा. हे बघ, तू जर माझं म्हणणं ऐकलंस एकदम सुखात राहशील. आणि मी पण राहीन सुखात. छे, हा वेडेपणा. रडायचो का म्हणून? खूप पैसे कमवू, श्रीमंत होऊ, खूप सुखात राहू. खात. हे बघ, तुझ्यासाठी मी काय काय वस्तू आणल्यात. साड्या, बांगड्या, फणी, हा आरसा, पावडर. तू जर अशी दिसलीस ना तर कोणी तुझ्या जवळ येणार नाही. कोणालाही कळतं का म्हणे की तू मुकी आहेस. हे बघ, मी येईपर्यंत स्नान करून वेणी फणी करून नवीन साडीमध्ये चमकली पाहिजेस, एखाद्या आकाशातल्या परीसारखी. आणि माहितीये का, मी तुझ्यासाठी स्वादिष्ट भोजन घेऊन येईन. कळलं का? जा, तयार हो, जा. का रे, काय नवीन माल आणलाय? तू स्वतः येऊन बघ ना. बघ, पण काय प्रॉब्लेम नाही ना? कारण घाबरू नकोस बिलकुल. हो ना? हो. जा. ये घे. अरे जा जा. ये ना. तू तर अगदी चंद्राचा तुकडा आहेस. घबरा. अरे काय झालंय तरी? काय झालं तरी काय? मलाच विचारतो. तोंड वर करून विचारतोस. ही काय पोरगी आहे की पिशाच रे एखादं? मला इथे का आणलंस? मुकी आहे पोरगी. जरा समजून घे ना तू पण. तिला मी बघतो. हा म्हणे मी बघतो. पैसे दे तू. तूच बस बघत समजावत. तुझ्या मुकीला बाहेर काढ. चुप. घाबरा मुके. पोट भरल्यामुळे नखरा आला का तुला? नखरा आला तुला? हे गप. गिराईकाला तू लाथा बुक्क्याने मारतेस काय? हे ह्याचे पैसे कोण देणार? तुझा बाप? हे बाग, शहाणपणा केलास ना खलास करून टाकेन.
ए माझा जर हात अजून उचलला ना तर तुला संपवूनच थांबणार. काय अरे कमाल करतो तू. पोरगी तर दाखव, नंतर पैसे देतो ना तुला. हा अरे हे बघ, असं असेल तर नको मला. जातो मी. ए साली. तू रस्त्यावर फिरत होती सुपाशी तापाशी, तक्रार करते तू. हा ऐक, तू जर माझं ऐकलं नाहीस यापुढे तुझे हात पाय मोडून भीक भीक मागायला लावीन तुला. हे, तोंड बंद कर. या सगळ्याचे पैसे बाप देणार आहे का तुझा? हे पोरे, मोकाटपणे मी सांगतो ते मन, नाहीतर मी तुझ्या तुकडे तुकडे करून टाकेन. हे, हे बघ, अशी कोरडी होऊन माझा मार खात बसू नकोस. तुला काय पाहिजे ते बोल, मी सगळं आणून देईन तुला. त्याच्या बदल्यात फक्त मी जेव्हा गिराईकाला तुझ्या समोर पाठवीन तेव्हा त्याला समाधान मिळवून द्यायचं. मग काय, तू पण सुखात राहशील खूप आणि आरामात राहीन मी पण. तुझा वाली माझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीये. तुझी परिस्थिती घे जरा समजून. हे शिरते ना डोक्यात मी काय बोलतोय ते. हा. ए काय झालं का? पोटात दुखतंय? ओहो, आज मोठा बकरा आणला होता. सोडा लिंबू वगैरे काय देऊ का? हा बरं ठीक आहे, डॉक्टरला आणतो.
अरे अरे कोण आहे ही मुलगी थंडीत कुडकुडते? कोण आहे ही? बरी आहे का बाई तू? आ? आ? अरे देवा, हिला तर ताप आहे. इथे बाहेर गारव्यात नको बसूस. चला चल. ये 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 हा इथे इथे बसशी. हा बस इथे झोप झोप झोप. आडवी हो. हा झोप झोप. झोप. हा झोप. मी तुझ्यासाठी गरम कणेरी घेऊन येतो. तू खूप सुंदर दिसतेस का? आधार होता ज्याचा मला सोडून तो गेला. उरले न काही जीवनी आता, ही वाट कुठल्या दिशेला, ही वाट कुठल्या दिशेला, ही वाट कुठल्या दिशेला. काय पाहिजे? पैशात का? हा पैसे नाहीत? मग जा चल, जा 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 चल. पैसे नाहीत तर अगं जा ना. जा ग बाई जा. हा तुला पैसे मिळाले का? घे ग पुरी भाजी बांधून दे. दे. हे घ्या सुट्टे पैसे. त्या तिकडे बसून खायचं. हा. कसली परवा. काय मी केला होता स्वतःचा
माझ्या जीवनाचा विचार काय आहे घडले हातून माझ्या जीवनागीचे घे जीवनागीचे घे जीवनागीचे घे वा मोकी होती मात्र गावरान फुल एकदम हा. काम पण फुकट झालं. आता पैसे द्यायच्या आधी आपण एकदा तर चल 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 अगं चल 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 मारी चल. अगं अगं जा म्हटलं ना माझ्या मागे येऊ नको. ओय, चल 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 ए जा म्हणतो ना. अगं चल जा ना. तुला सांगितलं ना माझ्या मागे नको येऊस सांगून ठेवतो. अगं तुला झक मारली आणि ही कटकट माझ्या मागं. हे बघ तुला मारून टाकीन आता. तू मला त्रास दिलास तर तू कारणाशिवाय माझ्या वाटेला जाऊ नकोस. तुला तुला मारून टाकीन. तुला तुला वाईट झालं. कुठली काय माहित इथं मेली बिचारी. काय माहित आत्महत्या करून घेतली आहे की कोणी मारली आहे हिला? ती त्या दगडावर बसली होती, मी स्वतः बघितलंय तिला. शिशी काय नाही ते बॉडी तर सडायला लागली. दुर्गंधी सहन नाही होत. काय आता कुठवर आहे प्रेत इथे पडून राहणार. कोणीतरी काहीतरी करायला हवं. अरे पोलिसांना तरी बोलवा. मग हे काम तूच का नाही करत? वा, म्हणजे स्वतःहून संकट ओढून घ्यायचं. पण मी काय म्हणतो हे सगळं आपण का करावं? आपण जाऊया ना आपापल्या कामाला. चला रे चला चला. मी दिशाहीन होऊन कुठेतरी फिरत होते आणि ज्यानं बघावं त्यानं मला आपल्या वासनेच्या आगीमध्ये भाजून करपवून टाकलं. माझी चूक तरी काय होती? ती घार जी आकाशामध्ये खिरट्या घालती तिची नजर माझ्या प्रेतावर आहे. त्याचप्रमाणे या समाजाचा आणखीन एक नवीन चेहरा हसरा अजून एका मृत्यूच्या प्रतीक्षेमध्ये घार आकाशी हिंडे.